नमस्कार, डी24 तास चॅनल तुम्ही पाहू शकतात. महानगरपालिकेतील काही शिक्षिका मदतनीस या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकं यांचं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया. आपल्या सोबत काही महिला देखील आहे. ताई, काय सांगणार तुम्ही, कशासाठी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आणि तुमचं काय हे आहे? मी शोभना प्रमोद वानखेडे. आम्ही नगरपालिकेमध्ये बालवाडी शिक्षिका आणि कर्मचारी म्हणून काम करत होतो. 2018 मध्ये आम्हाला रिटायर केलं त्यांनी. त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये केस टाकली उपदानाच्या रकमेसाठी. नंतर रक्कम भेटली नाही, त्या संदर्भात तुम्ही कुठे गेले होते? तिथे आम्ही न्यायालयामध्ये म्हणजे आम्ही नंतर लेबर कोर्टात कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर आपल्यासोबत लेबर कोर्टाचे काही ज्येष्ठ वकील साहेब देखील आहेत. सर, काय सांगणार, काय नेमकं यांचं प्रकरण आहे? यांचं प्रकरण असं आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर कायद्यात अशी तरतूद आहे की मालकाने 30 दिवसाच्या आत सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना त्यांचं जे काही सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ आहे, उदाहरणार्थ प्रॉव्हिडंट फंड आहे, ग्रॅच्युटीची रक्कम आहे, रजेचं रोखीकरण आहे, या सगळ्या रकमा त्यांनी 30 दिवसाच्या आत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला दिल्या पाहिजे असा कायदा आहे. परंतु या कायद्याचं सर्रास उल्लंघन अनेक क्षेत्रात आणि त्याचबरोबर महापालिका धुळे शहराची जी महापालिका आहे ती सुद्धा या बाबतीत त्वरेने कारवाई करत नाही, चालढकल होते. महानगरपालिका या संदर्भामध्ये कारवाई करत नाही असं देखील त्यांचं या म्हण. सर, काय सांगणार तुम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं, काय नेमकं प्रकरण? या 35 महिलांनी कामगार न्यायालयाचा निकाल घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी महानगरपालिकेने 2 महिन्याच्या आत केली नाही. म्हणून शेवटी या महिलांनी पुन्हा कामगार न्यायालयात वसुली प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या नावाने त्यांनी वसुली करून ह्या रकमा कामगार न्यायालयात 7 दिवसाच्या आत भराव्या असा आदेश न्यायालयाने केला आणि त्या आदेशाची अंमलबजावणी महानगरपालिका करीत नव्हती. म्हणून या सगळ्या महिलांनी आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही सगळी गंभीर परिस्थिती माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिले 60 दिवसाच्या. सर, काय सांगणार, काय प्रतिक्रिया असेल? मेहरबान लेबर कोर्टाने जिल्हाधिकारी साहेबांना असे आदेश केलेले आहेत की यांची जी ग्रॅच्युटीची रक्कम आहे ती त्यांनी महानगरपालिकेकडून रिकव्हर करावी आणि ती रक्कम लेबर कोर्टामध्ये भरावी. याच्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना 60 दिवसाची मुदत दिलेली होती. 60 दिवसाची मुदत संपल्यानंतर सुद्धा आज जवळपास 8 महिने झाले तरी अशा जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयामार्फत रिकव्हरी होऊन ही रक्कम मेहरबान न्यायालयात जमा करण्यात आलेली नाही. मेहरबान न्यायालयात ही रक्कम दाखल करा. सर, काय सांगणार यावर आपली काय प्रतिक्रिया असेल? मेहरबान न्यायालयाचा कोर्टाचा आदेश निघाल्यानंतर लगेच त्वरित त्याची कार्यवाही होणे आवश्यक असते. परंतु 8 महिने होऊन देखील ती उपदानाची रक्कम जमा झाली नाही. म्हणून सर्व महिला आणि आम्ही वकील मंडळी देखील त्या मेहरबान जिल्हा न्यायाधिकारी महोदयांना विनंती केली की असा प्रकार होतोय आणि त्यामुळे कामगारावर अन्याय होतोय, तर याच्यावर लवकर त्वरित असा आदेश काढून आणि संपूर्ण रक्कम हे काय सांगणार, आदेश काढला का? आता काय म्हणणं? आम्ही महाशय जिल्हाधिकारी यांची समक्ष भेट घेतली. महिला आंदोलनात उपोषणाला बसलेले आहे, त्याची दखल घ्या आणि कोर्टाचे आदेश जे काय असतील ते आपण प्रामाणिकपणे सत्सद बुद्धीने पाळले तर या देशात लोकशाही टिकेल अशा पद्धतीची त्यांना चर्चा केली आणि त्यावर महापालिकेच्या संबंधात कडक कारवाई करण्याचं धोरण आणि निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला, आजच घेतलेला आहे. त्याची प्रचिती लवकरच आपल्याला सगळ्यांना येईल. तुम्ही बघू शकता आज संपूर्ण वकील संघाच्या माध्यमातून आज लेबर कोर्टचे असतील जे ज्येष्ठ वकील असतील त्यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी यांना भेट घेते आणि ह्या ज्या महिला तुम्ही बघू शकतात, या ज्या अनेक दिवसापासून ज्या या गोष्टीसाठी थांबल्या होत्या, आज त्या वकील संघांच्या माध्यमातून वकील सरांच्या माध्यमातून त्यांना न्याय नक्कीच मिळेल असे देखील आज त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना सांगितलं. कॅमेरामॅन निलेश डोलेसे आणि डी24 तास पुणे चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, चला 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 चला.